इन्शुरन्स काढत नाही, इन्शुरन्स होत नाही म्हणून माझे फिटनेस हे कंपल्सरी सांगितलेलं आहे। त्या अनुषंगाने शासन स्तरावर पैसा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि आरटीओ मध्ये 250 मीटरचा टेस्ट ट्रॅक हा टेस्ट ट्रॅक एक टेस्ट ट्रॅक तयार होत आहे। तसेच ही टेस्ट चाचणी पारदर्शी होते की नाही यासाठी शासनाने आम्हाला प्रत्येक कार्यालयाला 50,000 रुपयाचे सीसी पोर्टेबल टीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिलेले आहेत। ही लक्षात नाम आहे आरटीओ म्हणा की कुठल्या एजन्सी म्हणा की ही जी बदनामी आहे ती 100% कमी होणार आहे। वेब बेस्ड आरटीओ मुळे तुम्ही ऑनलाइन तुम्ही पेमेंट करू शकता, ऑनलाइन तुम्ही तुमच्या वाहनाचा स्टेटस पाहू शकता, इथं घरी बसून तुम्ही तुमच्या कुठल्या स्टेटची गाडी नंबर असेल त्याच्या काय पोझिशन ती बघू शकता। आज आपल्याला माननीय प्रधानमंत्री प्रक्रिया असते म्हणजे असं काही नाही की 9 जानेवारीला आपला हा पंधरवडा सुरू झाला आणि 23 जानेवारी संपला असं म्हणण्याचं म्हणजे कारण नाही। कारण की आपल्याला सतत चालू राहणारी ही प्रक्रिया आहे तरच कुठेतरी आपल्याला रोड सेफ्टीबद्दल काही आपल्याला पॉझिटिव्ह विचार करता येईल। आपण दर दिवशी जर वर्तमानपत्र उघडलं तर पेपरमधल्या बातमीमध्ये किमान एक तरी ॲक्सिडेंटची बातमी असते आणि आधी वास्तविकामध्ये सांगितल्याप्रमाणे दरवर्षी साधारणपणे 1 लाखापेक्षा जास्त लोक या रस्ते अपघातामध्ये मृत्यू पडत असतात। हे प्रमाण फार जास्त आहे आणि त्यातही एक बाब म्हणजे समजा ते गेले तर गेले परंतु काही जे गंभीर जखमी असतात त्यांना मात्र आयुष्यभर तो त्रास सहन करावा लागतो। म्हणजे अपंगत्व येऊ शकतं, स्मृती दोष येऊ शकतो, मेंटल ट्रॉमा येऊ शकतो आणि अशा व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य पुढचं किती खडतर असेल याची तुम्हाला आम्हाला त्यामध्ये आपल्या फॅमिलीशी रियुनियन होईल आणि खऱ्या अर्थाने युअर सेफ्टी सिक्युअर युअर फॅमिली वी कॉशियस रोड हे आपल्याला तुझ्या कॅची करता येईल। मी जास्त आपला वेळ घेऊ शकत नाही, आपल्याला मांडण्याचं ऐकायचं आहे। तथापि सुरुवात झालेला आहे। पोलीस रेसिंग डे 2 ते 5 जानेवारीपर्यंत साजरा झाली आहे। त्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात गेले। पुलिस स्टेशन में स्कूल बच्चों को विजिट दिखा के उसमें पुलिस के बारे में अवेयरनेस स्प्रेड करना और ऐसे ही बहुत सारे अवेयरनेस के प्रोग्राम्स हमने लिए थे। उसके बाद हम सरकार के सूचना के अनुसार ट्रैफिक सुरक्षा सप्ताह भी आज से शुरुआत हुई है। ये तो ठीक है, आरटीओ की कार्यक्रम है, पुलिस डिपार्टमेंट के भी कार्यक्रम हुए और इसमें जैसे ऑलरेडी बहुत सारे सजेशंस हमको मिले हमारे गेस्ट की तरफ से कि ट्रैफिक की समस्या के बारे में क्या जो भी एडवाइसेस और सजेशंस हमको मिले जैसे पब्लिक में जनते में जागृति निर्माण करना, अवेयरनेस निर्माण करना। देशमुख साहब ने जो सजेशन दिए हैं टेल लैम्प ठीक से इम्प्लीमेंट होना और रेडियम स्पीकर ट्रक्स और ट्रैक्टर्स के ऊपर लगाना, ये हम ड्राइव एक लेने वाले हैं हमारी तरफ से। कुछ जितने भी गाड़ी के ऊपर हम ऐसे रिफ्लेक्टर स्पीकर जो है वो लगा सकते हैं, हम करने वाले हैं इस सुरक्षा सप्ताह में और अवेयरनेस कुठेतरी केलेला आहे किंवा मुलांना पण आपण शिकवलं पाहिजे, विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे। विद्यार्थ्यांचं स्वतःच आहे, मी त्यांना ते आकर्षण काय असतं सिनेमा बघतात धूम वगैरे आणि त्यांना वाटतं की असं करणे फार मोठं मर्दुंगीचं लक्षण आहे आणि त्या पद्धतीने ते वागतात। कारण मुलांचा दोष काही नाही, आपण त्यांना अशा पद्धतीने शिक्षण देत नाही, आपण गांभीर्याने बघत नाही। बऱ्याच वेळा मोटरसायकलची चावी गंमत म्हणून सुद्धा आपण मुलांना देतो छोट्या, आपल्याला फार कौतुक वाटते बघा माझा मुलाला मोटर, अरे पण तो लहान आहे, तो रस्त्यावर गेला तर काहीतरी करू शकतो, स्वतःचाही जीव धोक्यामध्ये आणेल, दुसऱ्याचा पण आणेल, हे आपल्याला गंमत। आपण कारची चावी कधी लहान मुलांना देतो किंवा कुठे टाकून देतो, मग काही लहान मुलं उपयोगी ती कार पण घेऊन निघतात आणि अनेक ॲक्सिडेंट झाले आम्ही पाहिले समोर अशा पद्धती। तेव्हा हा निष्काळजीपणा हा तुमच्या जीवावर बेतू शकतो, समोरच्याच्या सुद्धा, याचं आपण भान ठेवलं पाहिजे। आणि रस्ता सुरक्षा ही खरोखर महत्त्वाची आहे, कारण की आता हे रस्त्यांचं जाळं आणखी वाढत चाललेलं आहे। त्यामुळे बघा की आपल्याला ते टाळता पण येणार नाही। म्हणजे मी बाबा मला ॲक्सिडेंटची भीती आहे म्हणून मी रोडवर जाणार नाही, हे आता आपल्याला शक्य नाही। रेल्वेला ॲक्सिडेंट होतो म्हणून आपण रेल्वेमध्ये बसायला थांबत नाही, आपल्याला बसायलाच लागतं, कारण विमानामध्ये बसायला किंवा बसायलाच लागतं, कारण हे जग पुढे गेलेलं आहे।
मी सगळीकडे पायी चालत जाईन असं 100 वर्षापूर्वी ठीक होतं. आता ते शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला ना आम्हाला रस्त्यावर जायचं आहे, तुम्हाला ना आम्हाला ट्रेनमध्ये जायचं आहे. त्यामुळे हे सगळे नियम आपण पाळलेच पाहिजे. आणि साहेबांनी सांगितलं, SP साहेबांचं किंवा आपल्याला हायवे आहे, आता 4 लेन झाला, फायदा असतो तोटा पण आहे. कारण खूप गाडी पळवण्याची हौस असते. महत्त्वाचे असे त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितले आणि एक चांगला त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पांढरपटे सरांनी सांगितल्याप्रमाणे आज या हॉलमध्ये उपस्थित असलेल्या किमान 200 लोकांनी जरी आज संकल्प केला की मी माझ्या आयुष्यामध्ये कोणताही वाहतुकीचा नियम मोडणार नाही आणि वाहतुकीचा नियम मोडणाऱ्याला मी त्याची जाणीव करून देईल, तरी मला वाटते आजच्या या आपल्या कार्यक्रमाचं फार मोठं फलनिष्पत्ती होईल असं मला वाटते. पांढरपटे सरांनी आज या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल धुळे जिल्हा पोलीस दल, त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन विभाग धुळे यांच्या मार्फतीनं मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. धुळे जिल्हा पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख आदरणीय श्री चैतन्य सर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही गेल्या वर्षी ज्या काही ऍक्टिव्हिटीज घेतल्या, गेल्या वर्षी जे काही ट्रॅफिक बाबतचे ड्राईव्ह घेतले आणि गेल्या 5 वर्षामध्ये जेवढ्या केसेस झालेल्या होत्या तेवढ्या केसेस एका वर्षामध्ये करून दाखवल्या वगैरे बाकी सांगितल्या. आणि मुलांच्या करता काही उपक्रम आम्ही राबवित आहोत त्याबाबतची माहिती घेतली. त्याबद्दल मी आदरणीय श्री एस चैतन्य सर यांचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आम्ही किती केसेस केला हे सांगणं आम्हाला जरी चांगलं वाटत असलं तरी मला त्या दिवसाची आशा आहे ज्या दिवशी रस्त्यावर कुणीही नियम मोडणार नाही आणि पोलिसाला दंड करायची वेळ येणार नाही. मी अपेक्षा करतो येत्या काही वर्षामध्ये अशी परिस्थिती भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि धुळ्यामध्ये सुद्धा यावी. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले आमचे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमप्रकाश देशमुख सर यांनी अमेरिकेपासून ते धुळ्यापर्यंतच्या रस्त्यांचा एक धावता आढावा घेतला आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं वर्णन करून त्याचं महत्त्व आपल्याला पटवून सांगितलं. ओमप्रकाश सर हे चांगले